नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे। डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेबाबत हे अपडेट आलेला आहे। बघा, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद तसेच नगर परिषद पुरवठा विभाग या विभागांच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहे, तरीही त्यांनी रिझल्ट जाहीर केलेला नाही। जलसंपदा विभागाकडून अशी माहिती मिळते की रिझल्ट तयार झालेले आहेत। निवडणूक पिरियडमध्ये रिझल्ट जाहीर करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे। परमिशन मिळाल्यानंतर रिझल्ट जाहीर करण्यात येईल। बरेच दिवस झालेले आहेत, अजूनही त्यांनी रिझल्ट जाहीर केलेला नाही। बघा आचारसंहितेबाबत काय अपडेट आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता सुरू आहे। 16 मार्च रोजी सुरू झालेली आचारसंहिता लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत म्हणजेच 4 जूनपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। या काळात कोणतीही विकास कामे सुरू करण्यास, उद्घाटने करण्यास तसेच मतदारांवर प्रभाव पडेल अशी कामे करण्यास प्रतिबंध असतो। या निवडणुकीनंतरही जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या निवडणुका असल्याने आचारसंहितेचा फेरा वर्षभर सुरूच राहणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात साधारण 5 निवडणुका होण्याची शक्यता असल्याने वर्षभर फक्त निवडणुका आणि आचारसंहिताच जिल्ह्यात सुरू राहू शकतात। एका निवडणुकीसाठी कमीत कमी 45 दिवसांचा काळ जरी म्हटला तरीही 225 दिवस फक्त आचारसंहितेमध्येच जातील। भरती प्रक्रिया 2023 बाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।